ओमकार स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला सचिन. साहिलचा पहिला चेंडू ओमकारसाठी आणि उत्कृष्ट असा आणि झेल मिस होतोय आणि पंचांकडून निर्णय येतो. शक्ती प्रॅक्टिस मेन महत्वाची असते. प्रॅक्टिस जो संघ मजबूत करेल, नेहमी प्रॅक्टिस असते, मैदानात असतात, त्यांच्याच बॅटमधून आपल्याला हे अशा पद्धतीचे फटके बघायला भेटतील. आणि धाव संख्या होते 7. पाहूया आता सचिन आपल्या संघासाठी काय करतात. पंचांकडून येतो व्हाईट बॉलचा इशारा. स्ट्राईकला आहेत सचिन. पुन्हा एकदा सचिन आणि उत्कृष्ट अपील आणि पंचांकडून येतो व्हाईट बॉलचा इशारा. अपील करतायत पण पंचांकडून पुन्हा ऑफसाईडला टोळवलेला चेंडू आणि गॅप मधून जातोय. सीमा रेषे पार चौकार पाहायला भेटलेला. उत्कृष्ट गॅप मधून मारलेला. पुन्हा एकदा ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न, पण नितेशने म्हणजे कॅचचा प्रयत्न केला असता तर नक्कीच कॅच भेटली असती. जीवदान भेटले त्या सचिनला. पाहू पण सचिन त्या जीवदान अखेर व्हायचंय. तर बघूया मानकरी पदासाठी दोघांपैकी कोण ठरतंय. टॉच उडवण्यासाठी आपल्या समाजाचे अखिल दाभोलकरी भोई समाजासाठी धाव संख्या 20. पुन्हा एकदा गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न. बॉडी लाईन वरती आहेत प्रणील. उत्कृष्ट अशी फिल्डिंग. चौकार थांबवलेला आहे पण 2 रन एका धावेवरती थांबावं लागेल. दाभोलकरी भोई समाज डोक्यात आमच्या क्रिकेटचा ताज आणि व्हाईट बॉल जातोय आज, पण व्हाईट बॉल नाही गेलेला आहे, व्हाईट साईडला मारलेला आहे. उत्कृष्ट असे फिल्डिंग पाहायला भेटते आपल्या गांगरे संघाकडून. गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते प्रणील कडून. फिल्डिंग देखील उत्कृष्ट चाललेले आहे. थांबून ठेवलंय, जखडून ठेवलं आपल्या टीमला. त्यांना माहिती आहे कारण की माझ्या जिम्मेदारी दिली. प्रत्येक बॉलरने पण हेच ठरवलं पाहिजे की माझं आव्हान द्यावं लागेल समोरच्या टीमला. ते देखील दोघे बॅट्समन करतायत आणि उत्कृष्ट पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. पण राज काय करतात बघूया. आणि राजने केलेली आहे स्पीड. कॅच झेल सुटतोय आणि ते पण चांगल्या खेळाडूचा झेल सुटतोय. ते चांगल्या पद्धतीने प्रदर्शन असतं सचिनचं आणि त्यांची कॅच सोडणे म्हणजे गांगरे संघासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि पुन्हा नाही उत्कृष्ट असं फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटते साहिल कडून. तिथे साहिलने उत्कृष्ट असे आणि काय गरज नव्हती पूर्ण थ्रो करायची, पण सचिनला आउट करण्यासाठी प्रयत्न चालू होते गांगरे संघाचे. पण इथे मिस फील्ड झेल आणि गांगरे पुन्हा ओंकारच्या ह्याच्यात आलेला आहे. उत्कृष्ट साहिलची उत्कृष्ट फिल्डिंग पाहायला भेटते आपल्या गांगरे संघाकडून. ओंकारसाठी पहिला चेंडू नितेशचा. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला बघायला भेटली आपल्याला. नितेशचा पहिला चेंडू. एका धावेवरती समाधान मानावं लागेल ओंकारला. धाव संख्या 35. आणि उत्कृष्ट असं कॅचसाठी प्रयत्न करतील पाहूया. आणि उत्कृष्ट असा झेल आणणं खूप गरजेचं असतं आपल्या टीमला थांबवण्यासाठी. हे अशा पद्धतीने कॅच घेणं गरजेचं असतं, तरच आपण आपल्या टीमला थांबवू शकतो. जास्त रनांपासून थांबवून फलंदाज आलेले आहेत. नवनीत फलंदाजीसाठी आलेले आहेत. नवनीत आलेले आहेत फलंदाजीसाठी. हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं आपल्याला गांगरे संघाकडून. कव्हर केलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय तो आपल्या गोलंदाजीतून. पुन्हा एकदा माझा पण जातोय षटकार आणि या षटकाराने धावसंख्या होते 42. पुन्हा एकदा लूज बॉल टाकलेला. बॅट्समनला फसवण्याचा प्रयत्न केलेला. निर्धाव चेंडू नवनीतसाठी आणि पुन्हा नवनीतला दिला बॅटीवरती, पण नवनीत काय सोडणार नाही. बॅटीवरती जर बॉल आला तर तो सोडणार नाही आहे कारण की नवनीत देखील नावाजलेला फलंदाज. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 48. 48 धावा. बाजी पाहतोय आपल्या संघाला कसं जिंकण्यासाठी कशा पद्धतीत रंगत ठेवता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करतायत. तिथे आहेत नितेश. बघूया फिल्डिंग करतायत. उत्कृष्ट अशी फिल्डिंग पाहायला भेटतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल ओंकारला. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. पुन्हा एकदा मारण्याचा लांब टोलवण्याचा प्रयत्न, पण कॅच आणि कॅचचा काय अंदाज आलेला नाहीये.
मी स्पीड झालेली आहे 4 धावा. मी बोललो उभारता सितारा आम्हाला ऐकायला भेटलं. खरोखर त्याच्या बॅटमधून आपल्या चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला भेटते. पुन्हा पंचांकडून वाईट बॉलचा इशारा देत आहेत. पण ही जी आतषबाजी असते ती पाहायला भेटते. धाव संख्या 54 आणि पण त्यातला तसाच एक असतो गोलंदाज की तू मला हे देखील खूप नावाजलेले फलंदाज आहेत. एका धावेवरती अमोल पारधी पुन्हा एकदा आणि पुन्हा राजकडून मिसफीड पाहायला भेटते आपल्याला. साहिल नाराज असतील अमोलसाठी. पाहूया अमोल काय करतात आपल्या गोलंदाजीतून. पंकज पुन्हा टोलवण्याचा प्रयत्न. पंकजच्या बॅट मध्ये आलेला हा अमोलच्या बॅट मध्ये आलेला पहिलाच चेंडू आणि पहिलाच षटकार अमोलच्या बॅट मधून. हा एक नावाजलेला खेळाडू. पंकज थांबवतो का अमोलला? पण अमोल त्यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न. पण अशी गोलंदाजी केली तर अमोल थांबेल. पंकजने थांबवले. तिसरा चेंडू अमोलसाठी पुन्हा मारण्याचा प्रयत्न. पाहू आता काय करतात. धावण्याचा प्रयत्न पण बघू आता. हा आरामात. अरे 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 उत्कृष्ट. पण ओमकारला आऊट व्हावं लागतंय. स्वतःचा बलिदान द्यावं. क्रिकेटमध्ये खूप असं पाहायला भेटतं. कधी कधी स्वतःहून आपला विकेट आपल्याला द्यावा लागतो. पाहू आता. पण नाही. पुन्हा वाईट बॉलचा इशारा येतो पंचांकडून. अमोलने उत्कृष्ट असा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. उंच असा बॉल गेलेला आहे. फिल्डर आहे तिथे. पाहू काय करतात. पण 2 धावा काढतील. 2 धावांवरती थांबतील. विसापूर संघाने पहिल्यांदाच धावसंख्या हायेस्ट होते. जोरदार संघासाठी विसापूर संघासाठी जोरदार टाळ्या वाजू आहे. जोरदार टाळ्यांचं स्वागत होते. पुन्हा वाईट बॉल. पंकजला काही समजत नाहीये की मी काय करू. आता मला काम करायचंय. मला थांबवायचंय. मला त्याला थांबवायचंय. मारू दे. बॅटेने मारू दे. पण अमोलने उत्कृष्ट पुन्हा मारण्याचा प्रयत्न. पण तिथे आहे झेलबाद होतोय. झेल मिस करत नाही. तिथे आहे स्ट्राईक साठी. पाहू काय करतात किरण. आणि पुन्हा एकदा आणि पुन्हा झेल सुटतोय त्या राजकडून. पुन्हा झेल सुटलेला आहे. याच्यावर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला राजकडून. आणि पुन्हा 3 रन. पुन्हा मिसफील्ड पाहायला भेटते. पंचाने काय निर्णय दिलेला आहे. आउट. रन आउट. रन किती काढले पंच. 1-70. 71 ला विन आहे. 71 रनांचा डावखुरा गोलंदाज. डावखुरा फलंदाजचा टप्पा घेतल्याच्या नंतर 80 रक्षकांच्या क्लोज मध्ये चेंडू स्थिरावतो. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क करते. अमोल पारधी सजीव वर्ष अखिल दाभोलकडे 20 समाज संलग्न. पायातला चेंडू तेवढा तरकवलाय. चेंडू चाललाय मिड विकेटच्या ठिकाणी. तिथे मात्र क्षेत्ररक्षण तैनात. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. तुल्यबल संघ. अमोल पारधी काउंटर विकेट मारा. साहिल तयार. फटका पटला. चेंडू हवायचा आहे. आणि टोटो मी आणि जिवंदार. पंचांच्या उद्यासाठी पंचाला पार करू. स्लोवर फुल टॉस. बॅटच्या पठ्ठ्यामध्ये चेंडू येत नाही. गोलंदाजी अमोल याच्याकडून. त्याच्यात राऊंड विकेट मारा. प्रणीत तयार. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. पाहूया. आणि अपील पेटवून लावला. मंडटाला चेंडू ब्रेक झाला होता. त्याच्यामुळे योग्य निर्णय आहे. आणि गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. पण एक पण टाळी वाजवत नाही. आणि खरोखरच एकच धाव. एका धावेने संघाची धाव संख्या 4 देण्यासाठी प्रणीत तयार. रिव्हर्स अटेंड केला. सुंदर अटेंड केला. चेंडू निघून चालला. सीमारेषा पार.
15 ते 20 पावलांचा राऊंड घेऊन निघाला, धावायला सुरुवात केली. पंचांना पार करतोय, चेंडू टाकतोय, चेंडू वळवण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू डाव्या एसटीच्या मारून जातो का पाहायचाय आणि स्वयंपारा अवांतर धाव विकेट मारा. सुनील पडोल त्यात सामना करण्यासाठी पुन्हा रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू पायावरती आदळतोय. एक चोरटी धावपाच्या स्वरूपात मिळते. एका धावेने दुहेरी अंकामध्ये पदार्पण पाहायला मिळतोय. 10 पर्यंत बदल पाहायला मिळते. प्रथमेश कांबरे साहिल तयार, प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. नो मॅन लँड मध्ये चेंडू आहे का, दुसऱ्यांदा जीवनदान मिळतोय. एक मोठा विकेट मारा करण्यासाठी रणनील तयार आहे सामना करण्यासाठी. पायाचा चेंडू तेवढ्याच पद्धतीने स्ट्रेट ड्राईव्ह केलंय, एक धाव मिळते. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण मारा करण्यासाठी सज्ज साहिल पडवल तयार होते सामना करण्यासाठी. प्रहार प्रहार प्रहार, चेंडू जातो सीमार शप्पा. पेडेकर आपल्या गोलंदाजी मार्क होती. सुंदर प्रहार, चेंडू होता तरी पार, कटकटीचा षटकार. हवे चेंडू आहे, पॉईंटच्या दिशेला चेंडू आहे, चेंडू निघून चालला, सीमार शप्पा, कटकटीचा तरी चौका. चांद से सितारों से नहीं, चांदनी चांद से सितारों से नहीं, प्यार होता है एक से हजारों से, प्यार होता है एक से हजारों से नहीं. उरामुंड विकेट मारा, पलील तयार, सोयर मारा, अवांतर धाव. अमोल राजमेडेकर पुन्हा फटका सजवलाय, चेंडू निघून चाललाय, सीमा शप्पा. लक्ष आहे पंचांच्या उद्यासाठी निघालाय, पंचांना मात्र पार करतोय. पुन्हा शॉर्ट मिड विकेट मध्ये तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव, एक धावेने संघाची धाव संख्या 30 मध्ये. पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा, हाफ पिच मारा, मेन विकेट. खरोखर आणि योग्य हे योग्य उत्तर आहे, कारण त्याला स्ट्राईकची गरज होती. अशा रीतीने प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही, निर्धाव चेंडूची सांगता. निघाला राईट राऊंड विकेट मारा करतोय रणनील तयार. सुंदर प्रहार, सुंदर प्रहार, चेंडू मात्र सीमा शप्पा, खणखणीत दणदणीत षटकार. 6 धावा करतायत. अमोल पुन्हा एकदा ब्लॉकरल्यांचा चेंडू. खरोखर ज्या वेळी चेंडू पाहिजे होता ब्लॉकर आणि त्यावेळी चेंडू ब्लॉकरल्यांचा टाकलाय. रणनीलला कमबॅक करण्याची गरज आहे. सुंदर सुंदर चेंडू निघून जातात, लागून देणार मी कोणाला. मार्क होती. सुंदर प्रहार, चेंडू हवेत, सुंदर सुंदर. एकच धाव, एका धावेने 45. अमोल धन्यवाद. रणनीलसाठी 2 धावांवरती समाधान मानावं लागेल प्रणीलला. आणि उंच असा उडवलेला चेंडू आहे आणि कॅच मिस होते, कॅच सुटते, कॅच नक्कीच साध्य करतो आपण. प्रसाद पण तेवढ्याच आत्मविश्वासाने बॉलिंग करेल आणि खरोखर उत्कृष्ट असा टोललेला चेंडू आहे, जातोय सीमारेषे पार, षटकार.
पुन्हा प्रणीलसाठी पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा येतो. काय करतो प्रणील, काय करतो, दोघेही आपल्या टीमसाठीच खेळतील, पण इथे मॅच कुठेतरी जाताना दिसते. आतापर्यंत जो सामना झुकताना आपल्याला पाहायला भेटता येते विसापूर संघाकडे, आणि या गॅपमध्ये मारण्याच्या प्रयत्नाने जातो सीमारेषेच्या पार चौकार. काय आहे पंच, बॉल अडवलाय. धन्यवाद. अशा प्रकारे विजयी संघ जो आहे विसापूर संघ विजयी आहे, आणि सामनावीराचा जो मानकरी ठरतोय ओमकार मेडेकर. ओमकार मेडेकर साठी 28 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमला. जोरदार ओमकार साठी जोरदार टाळ्या विसापूर संघाकडून.